आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम आता विमान प्रवासावरही होणार आहे। विमान इंधनाच्या वाढत्या दरांमुळे एअर इंडियानं विमान तिकिटांवर इंधन अधिभार वाढवण्याचा निर्णय घेतलाय। हा अधिभार 12 मार्चपासून टप्प्याटप्प्यानं लागू केला जाणार असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या तिकिटांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। मार्च 2026च्या सुरुवातीपासूनच एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। विमान कंपन्यांच्या एकूण खर्चात इंधनाचा वाटा जवळपास 40% असल्यामुळे या दरवाढीचा थेट परिणाम विमान तिकिटांवर होतोय। याच पार्श्वभूमीवर एअर इंडियानं तिकिटांवर इंधन अधिभार वाढवण्याचा निर्णय घेतलाय। 12 मार्चपासून लागू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात देशांतर्गत उड्डाणांवर प्रति तिकीट 399 रुपयांचा अधिभार आकारला जाणार आहे। तसंच सार्क देशांसाठीही 399 रुपयांचा अधिभार लागू केला जाईल। याशिवाय पश्चिम आशियातील $10, दक्षिण पूर्व आशियातील $60 आणि आफ्रिका मार्गावर $90 इतका अधिभार आकारला जाणार आहे। तर 18 मार्चपासून लागू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात लांब पल्ल्याच्या उड्डाणांवर अधिक अधिभार लागू केला जाईल। यामध्ये युरोप मार्गावर $125 आणि उत्तर अमेरिका तसंच ऑस्ट्रेलिया मार्गावर $200 पर्यंत अधिभार आकारण्यात येणार आहे। दरम्यान हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरिया या पूर्वेकडील मार्गांसाठी अधिभार किती असेल याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे। जेट इंधनाच्या वाढत्या किमती लक्षात घेता इतर विमान कंपन्याही लवकरच अशाच प्रकारचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे।